मध्य रेल्वेसह रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे। रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक काम यासाठी ब्लॉक घेतला जातोय। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर तर पनवेल ते वाशी हार्बर मार्गावरती हा मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही। MMRDA ने मेट्रो 4, मेट्रो 4A आणि मेट्रो 6 या मार्गिकांसाठी आता एकूण 57 मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला। मेट्रो 4, मेट्रो 4A साठी 39 मेट्रो गाड्यांच्या खरेदीचं कंत्राट L&T कंपनीला दिलं। मेट्रो 6 मार्गिकेसाठी 18 मेट्रो गाड्या खरेदी करण्याचं कंत्राट NCC कंपनीला देण्यात आलं। म्हाडाने ठाणे कल्याण डोंबिवली विरारसह MMR प्रदेशात लॉटरी काढण्याच्या तयारीत सध्या सुरू केलेल्या आहेत। जवळपास 4000 घरांची लॉटरी म्हाडा काढेल, तर म्हाडाच्या एकूण कोकण मंडळाद्वारे ही लॉटरी जाहीर केली जाईल। जुलै महिन्यामध्ये ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच आता पूर्ण होणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर NSM या अंतर्गत लाभार्थ्यांना 3 महिन्यांचे एकत्रित धान्याचे वितरण केले जाते। मात्र लाभार्थ्यांकडून ते धान्य थेट काळ्या बाजारामध्ये देखील अवैधरित्या विक्री केली जाते। या प्रकरणामध्ये पुरवठा विभागाकडून राज्यात कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। अवैध विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे। नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली आहे। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स आणि मुंबई डबेवाल्यांकडून ही सेवा अखंड सुरू असते। मात्र महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण होता, मात्र अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे आवश्यक आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।